ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। नमस्कार, सर्वात पहिले तुमचं खूप खूप अभिनंदन। सर, तुमचे नाव काय? माझं नाव पंकज साहेबराव गवळी। कुठून आलात? मी प्रॉपर संभाजीनगरचाच आहे। कोणत्या पोस्ट आणि कोणत्या बँकवर आहात? मी सध्या पोस्टिंग माझी MPGB मध्ये असिस्टंट म्हणून RRB असिस्टंट म्हणून जॉईन केलेलं आहे। आई वडील काय करतात? पप्पा कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून जॉब करतात आणि आई हाऊसवाईफ आहे। तुमचं कॉलेज आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड? माझं एज्युकेशन PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं। स्पर्धा परीक्षा काढण्यासाठी कोणती क्वालिटी महत्त्वाची वाटते? क्वालिटीजबद्दल सांगायचं गेलं तर क्वालिटीपेक्षा आपण प्रोसेस आणि जे पण आपण वर्क करतो त्याबद्दल डेडिकेशन हे महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला माहिती पडलं की आपला मुलगा बँकेमध्ये निवड झाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? जवळ की माहिती खरं तर चांगलंच वाटतं। कोणत्याही आई-वडिलाला जर मुलाचं असं जर करिअरच्या संदर्भामध्ये जर मिळालं ऐकायला तर चांगलंच वाटतं, आनंदच होतो। तुम्ही तुमच्या मुलाच्या फ्युचरसाठी काय प्लॅन केला होता आणि तुमच्या मुलांनी काय केलं? प्लॅनिंग तर हेच केलं होतं की कुठेतरी त्यांनी चांगला जॉब मिळाला पाहिजे गव्हर्नमेंटचा म्हणून, ते त्याने साक्षात करून दाखवलं। वाटत आहे की आज तुमच्या हस्बंडने तुमचं नाव केलंय? खूप आनंद वाटत आहे, खुशी होते। तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी कसा सपोर्ट केला प्रिपरेशनच्या काळामध्ये? मेन म्हणजे प्रिपरेशनच्या काळामध्ये ज्यांचा सपोर्ट पाहिजे ते म्हणजे आपली फॅमिली। त्यांच्या सपोर्टशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही। त्यांनी जे आपल्याला बॅक सपोर्ट दिला तेव्हा कुठेतरी आपण या जगात स्टँड करू शकतो। शुभम सर अकॅडमीबद्दल काय सांगणार? शुभम सर अकॅडमीबद्दल सांगायचं गेलं तर माझ्या आईवडिलांनी मला एक छोटंसं बी असं समजून शुभम सरांसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या मातीमध्ये मला पेरले आणि मला वाढवण्याचं काम शुभम सरांनी केलं आहे। त्यांच्यामुळेच जे काही आज आहे मी ते सर्व शुभम सर अकॅडमीमुळेच आहे।